न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। राज्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामध्ये होणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मृत्यूची दखल घेत महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे। या नव्या आदेशानुसार आता पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले। कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच आदी नियमांचे पालन करून जनतेसमोर आदर्श ठेवावा या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे। हा नियम सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लागू असेल। विना हेल्मेट आढळल्यास मोटर वाहन कायदा कलम 194D अन्वये 500 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल। केवळ दंड करून ही कारवाई थांबणार नाही। नियम मोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने जाणून बुजून कायद्याचे उल्लंघन केले आहे असे मानून तशी अधिकृत नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली जाईल। याचा परिणाम संबंधित कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीवर किंवा करिअरवर होऊ शकतो। पोलीस कर्मचारी विना हेल्मेट फिरताना दिसल्यास त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाले किंवा सीसीटीव्ही मध्ये कैद झाले तरीही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज्य महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी 35 ते 40% मृत्यू हे दुचाकीस्वारांचे असतात। मुंबई आणि नागपूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण केवळ 20% कमी असल्याचे निदर्शनास आले आहे। ही परिस्थिती बदलण्यासाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत। रस्त्यावरील सुरक्षा ही केवळ सामान्य नागरिकांची जबाबदारी नसून कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांचीही आहे। हेल्मेट घातल्याने जीवघेण्या अपघातातून वाचण्याची शक्यता 80% वाढते। त्यामुळे प्रत्येक सरकारी कर्मचारी आणि नागरिकाने हेल्मेट वापरून स्वतःचा जीव वाचवावा आणि सुरक्षित प्रवासाचा संकल्प करावा। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना तसे आदेश दिले असून आधी जागृती आणि मग कारवाई या धोरणानुसार अंमलबजावणी सुरू केली आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।